बिहारमध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा शेवट आज झाला आहे। मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे। नितीश कुमार पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत एनडीएत गेले आहेत। यामुळे बिहारमध्ये पुन्हा सत्ताबदल होत आहे। आज संध्याकाळी नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे। या सरकारमध्ये भारतीय जनता पक्षही आणि एनडीएमधील इतर पक्षही असणार आहे। नितीश कुमार आज 9व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। तसेच गेल्या 5 वर्षात तिसऱ्यांदा ते शपथ घेणार आहेत। नितीश कुमार यांनी रविवारी सकाळी 11 वाजता राजभवनात जाऊन राज्यपालाकडे राजीनामा सुपूर्द केला आहे। आता काही वेळात भाजपचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान पोहोचले आहे। त्यानंतर आज नितीश कुमार नवीन सरकार स्थापनेत दावा केला। दरम्यान भाजपा उमेदवारांची बैठक झाली। या बैठकीत नितीश कुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला। या संबंधित पत्रावर आमदारांच्या सह्या घेतल्या आहेत। त्यानंतर भाजपा आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर या ठिकाणी एनडीएच्या विधिमंडळ पक्षाची संयुक्त बैठक झाली आहे। या बैठकीत नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे, तर विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड केली आहे। 2 उपमुख्यमंत्र्यांसोबत घेणार शपथ। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमार 2 उपमुख्यमंत्र्यांसह आज संध्याकाळीच शपथ घेणार आहेत। ते 9व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। यावेळी त्यांच्यासोबत शपथ घेणारे दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपचे असू शकतात। तसेच भाजप जेडीयूकडून प्रत्येकी 14 मंत्री शपथ घेऊ शकतात। जितीन राम मांझी यांची पक्षानेही 2 मंत्रिपदाची मागणी केली आहे। गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे देखील शपथविधीला उपस्थित राहणार आहेत। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।